मोरक्या ग्रुप कडून मुकेश साठी सुवर्ण संधी. त्याने जर प्रहार केला, षटकार वगैरे लगवला तर त्याच्यासाठी 200 आणि झेल जरी टिपला तरी त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी मुकेश साठी. पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. सुरू होत्या पहिला बॉल 11 वाजून 1 मिनिटानं फेकला जात असताना बॉलर तयार. फर्स्ट बॉल. पॉवर प्ले मधील हा पहिला चेंडू इनसाइड आउट करायचा होता. झेल टिपला जाईल. मागील मॅच मधील देखील पहिल्या इनिंगचा पहिला बॉल त्याच एरियामध्ये झेल कॅरी केला गेला आणि सगळ्यात इन्फॉर्म फलंदाज सनी त्याच्या केळीचा अंत. सनी पालकर यंदा खूप टच मध्ये आहे. हा खेळाडू चांगला इन्फॉर्म मध्ये, परंतु इथे एक मिस्टामिंग स्ट्रोक. खूप चांगला चेंडू रिलीज केला बॉलिंग ट्रॅकवर असताना गोलंदाज विक्रांत पाटील. आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आले अतुल उलवेकर बॅटिंग साठी. सलामीला आलेला खेळाडू त्याच्या अगदी प्रणय उलवेकरला देखील मैदानामध्ये आपण बघतो, पण तो सध्या नॉसक एन कडे राहील. पहिल्याच बॉलवर खूप मोठी सफलता मिळाली गोलंदाजी करत असताना. बॉल तयार. एच अँड टेकन शॉट. थर्डमॅनला हा झेल कॅरी केला जाईल. अंतिम 2 चेंडू आपण बघितले आणि 2 चेंडूवर 2 मोठ्या सफलता मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी. बैलगाडा क्षेत्र हा नादच खुला. खरं तर आपण बघतो म्हणतात ना की एखाद्या मुलीचा किंवा प्रियसीचा हात धरणं सोपं आहे, परंतु बैलाचा कासरा हातामध्ये धरण्यासाठी दम लागतो, जिगर लागतो, मोठा कालीज लागतं. बॉलच तयार. हॅट्रिक बॉल होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये थोडा वेळ होता जरूर, परंतु 1 रन. पहिली धाव सध्या फलकावर जोडली जाते. आता मैदानामध्ये संघाचा डाव सावरायचा आहे. अगदी प्रणय उलवेकर आणि प्रदीप भगत या खेळाडूला आता पार्टनरशिप कडे लक्ष केंद्रित करावं लागेल. विक्रांत पाटील म्हटलं तर सिद्धी करवलीचा एक स्पेशल गोलंदाज संच आणि ती स्पेशल गोलंदाजी सध्या ते पेश करत असताना मैदानामध्ये दिसलेत. उत्तम बाउन्सर अटेम्प्ट केला आणि शॉर्ट आर्म पूल केला. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चिरून चौकार. त्याला चांगला हा फटका जरूर इथे बघायला मिळालाय. फलंदाज एकता क्षणी मैदानामध्ये प्रणयचं आक्रमण. पुन्हा एकदा थोडसा सॉफ्ट डिसमिसल. थोडा फिल्डर पासून दूर राहिला चेंडू. मी म्हणेन बाल बसवले गेलेत. 1 रन इथे पूर्ण करत असताना सिंगल डबल नाही कार्य आता हाती घ्यावं लागेल. थोडस अनबॅलन्स क्रिकेट सुरुवातीला सुरू आहे, ते बॅलन्स करावं लागेल. संघाचा डाव विखळण्यापेक्षा अगोदर इथे सावरणं तेवढंच महत्वाचं, कारण 2 गडी आतापर्यंत गमावलेत डीसीसी मोरबे. टॉस अँड बॅट फर्स्ट हा निर्णय त्यांचा होता. पहिल्यांदा बॅटिंग करायचं, नंतर रन डिफेन्स करायचा, कारण गोलंदाजी यंदाचा बोलबाला चांगला राहिलाय असा प्रयत्न या टीमचा. परंतु टार्गेट सेट झालं नाही तर कशा डिफेन्स होतील हा चॅलेंज करतायत मैदानामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी विक्रांत पाटील. ओव्हर हॅट्रिक सुरुवात झाली ती या ओव्हरची विकेटनं आणि एंड देखील झालाय विकेटनं. 3 विकेट इथे मिळालेत आणि धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 6 रन.
बैलाचा सोन्या पिंड्या आणि पापलेट या हो बैलाचा. सुरज डोंगरेची जोडी जिंकली झाला आनंद मनाला सूरज डोंगरेची जोडी जिंकली झाला आनंद मनाला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पगया द्याला सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पगया द्याला सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पगया द्याला. सोन्या पिंट्याची खिल्लारी जोडी पगया द्याला. पहिलं षटक संपलंय. प्लीज 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. लक्षात घ्या सिद्धी करवले 15 मिनिटांमध्ये जर 3 ओव्हर संपल्या नाही तर एक फिल्डर रिंगणाच्या आतमध्ये येणार म्हणजे येणार. स्ट्रिक्ट नियमावली आहे. पहिले षटक फेकण्यासाठी जवळपास 5 मिनिटं तुम्ही आलेत. त्यामुळे लगेच तुम्हाला सुरुवात करावी लागेल. एकच एंड आहे त्यामुळं जास्त टीम मीटिंग महत्वाच्या नसतात किंवा फिल्डिंग रिप्लेसमेंट जास्त गरजेचं भासत नसतं. कारण जेव्हा एकच एंड असतं तेव्हा आपले गोलंदाज ठरलेले असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिले षटक कोण फेकेल, दुसरं कोण फेकेल, शेवटचं कोण फेकेल निश्चित असतं. अभि फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न मुख्य पंच राम पाटील आमच्याकडे वळतायत. इशारा आलाय त्यांचा इथे व्हाईट बॉलचा. तेवढंच प्रशांत फडके यांचं देखील खूप चांगली अंपायरिंग. त्यांना बघू शकता ही जोडी खूप मी म्हणेन दोस्ती तुटायची नाही. ही जोडी खूप फेमस आहे आणि सातत्याने याच विभागामध्ये नव्हे तर अनेक विभागामध्ये जाऊन खूप चांगली अंपायरिंग केली. चांगला बॉल बघायला मिळाला. निर्धाव चेंडू कव्हर अगदी इथे करत असताना मागील व्हाईट बॉल जो आला होता त्याची रिकव्हरी इथे केली या डॉट बॉलनं. आणि नुकसान भरपाई म्हणतात ना की नुकसान झालं तर भरपाई झाली पाहिजे आणि ते केलंय या बॉलवर. वन्स अगेन काय गोलंदाजी राहिले. स्टँडर्ड लेव्हलची गोलंदाजी सिद्ध झाली मैदानामध्ये. फलंदाजांना अजिबात अगदी डोकं वर करू दिलं जात नाहीये. डॉमिनेट केलं आतापर्यंत गोलंदाजीतून संपूर्ण फलंदाजी करणाऱ्या डीसीसी मोरबेला प्रेशर जे क्रिएट झालंय विकेटचं, धावांचं, डॉट बॉलचं ते थोडंसं विसरावं लागेल. रिदम इम्पॉर्टंट आहे कारण पहिल्या एंड मध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्ही रन बनवल्या तरच रन पुढे पुढे जातील. डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल डबल का होईना त्याकडे फोकस तुम्हाला करावा लागेल. रन फलकावर लक्ष केंद्रित केलं असताना फक्त 7 धावा सध्या झळकताना दिसत आहेत. वाईड यॉर्करला पसंती दिली. हा देखील चेंडू तेवढाच अतिशय सुंदर इथे बघायला मिळतोय. दमदार गोलंदाजी सध्या गोलंदाजीचा दबदबा, गोलंदाजीची स्टँडर्डता आणि गोलंदाजी मधून केलेली त्यांनी जो रिदम त्यांना सापडलाय मैदानामध्ये तो अप्रतिम आहे. टॉप क्लास गोलंदाजी आतापर्यंत. आक्रमण करायचं बॉल हवेमध्ये मुक्त संचार करत होता परंतु इनफिल्डच्या वरून गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर बनलेत. 2च्या मदतीने संघ पुढे चाललाय. पहिल्यांदा अगदी बघू शकता या दुहेरी धाव मैदानात पूर्ण झाली. सुरुवात झाली होती खरे तर प्रणयच्या बॅट मधून चौकार. तदनंतर त्यालाही थोडे शांत बसवलंय. त्या 2च्या मदतीने 9 धावा. 2 गडी बाद माफ करा 3 गडी बाद आतापर्यंत तुम्ही बघतायत. बॉलर लेट कटचा प्रयत्न इथे केला परंतु नो बॅट इनवल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. प्रात्यक्षिक पेश करतायत. जेवढा फलंदाजांना थांबवता येईल त्यांच्या झोन पासून त्यांच्या स्लॉट पासून जेवढा बॉल दूर ठेवता येईल याचा अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय सध्या सिद्धी करवले. क्रॅकिंग शॉट जरूर होता परंतु फिल्डर तैनात आहेत. लॉंग ऑफला सॅम चांगला ऍक्शन मध्ये लगेच एकाच ऍक्शन मध्ये थ्रो. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसरं षटक देखील संपलंय. पहिल्या सत्रातील 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा डीसीसी मोरबे फक्त 5.00च्या सरासरीनं 3 बाद 10. तिसऱ्या षटकामध्ये समीर पाटील हा सज्ज झालाय आता बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. थोडा ऍडव्हान्टेज जरूर आहे इथे गोलंदाजांना कारण व्हाईट लाईनचा थोडी दूर आहे. व्हाईट लाईन
आणि त्याचा फायदा आतापर्यंत उचलला गेलाय. सुंदर कामगिरी. सध्या जेवढी स्तुती करावी शब्द अपुरे पडतील इतकी सुंदर गोलंदाजी. कधी रन येतील, कधी फटके येतील, कधी स्कोरिंग शॉट येतील याच्या प्रतीक्षेमध्ये सध्या DCC चे प्रेक्षक जरूर असतील. गरज आहे आता. आता ती वेळ समीप आले जिथे अटॅक करायला हवं. कारण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, परंतु डोक्यावरून पाणी जेव्हा जायला सुरुवात होते तेव्हा त्या मर्यादा ओलांडायच्या असतात. आता ती मर्यादा ओलांडावी लागेल फलंदाजीची. हा पॉवरफुल स्ट्रोक आहे, पॉवर जनरेट करणारा स्ट्रोक आहे. बॅट्समन मैदानामध्ये हनुमान फडके यांना फॉर्म मध्ये आहे. हा खेळाडू ठोकतोय षटकार. आई मल्हार जळे गरजेचं होतं आणि येता क्षणी स्ट्रायकर इन कडे षटकारांना आघात. आज भरपूर मैदाना यंदाच्या सीझन मध्ये या खेळाडूंना गाजून सोडलेत आणि तोच हनुमान. पुन्हा एकदा वन्स अगेन इट्स माय टाइम हे सांगत असताना ठोकतोय आणखीन एक धमाका दणदणीत षटकार. कडे ताकद आहे, त्या ताकदीचा प्रचंड वापर योग्य टायमिंग न लगातार 2 बॉल 2 सिक्स आलेत. एज लागले पाठीमागे चाललाय चेंडू. हनुमानला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे कारण रन जेव्हा बॅट मधून येतात परफेक्ट मिडल चेंडू होतो तेव्हा डेफिनेटली फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. धावांची गती वाढली आहे स्लॉगर मध्ये. आता आपण जाणार आहोत यानंतर. सध्या तिसरं षटक सुरू असताना 23 पर्यंत मजल मारली आहे. आतापर्यंत DCC न अवे फ्रॉम द बॉडी दूर केला या चेंडूला. आपण सांगतात ओव्हर एंड थर्ड ओव्हर इथे संपली. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी गमावलेत आणि आतापर्यंत धावा देखील झालेत 23. तीन षटक आता मैदानामध्ये संपलेत आणि रन फलकावर धावा 23 बघायला मिळालेत. हॅलो चेक. हॅलो लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. राहुल पाटील गोलंदाजीसाठी आलेत. मागचं षटक थोडं महागडं राहिलं समीरचं. 13 रन त्या ओव्हर मध्ये आल्या. आताच हा चेंडू सोडून दिलाय. बघायचंय पंच वाढलेत आमच्याकडे. लेग स्टंपच्या फार क्लोज. मला वाटतं 1 इंच अंतर फक्त असेल आणि हा व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त रन इथे जोडले जाईल आणि त्यासोबत ही बाईटची एक धाव नजरे समोरून सोडून घेतली. हवी होती स्ट्राईक हनुमानला, त्याने ती घेतली मिळवली आहे आणि सध्या धावांना रेलचेल देण्यासाठी तो देखील आता सज्ज झालाय. बॉलर पुन्हा एकदा वन्स अगेन तयार झालाय. बघायचंय षटक किती राहील चांगलं. ताकदीचा वापर करायचा होता परंतु टायमिंग आणि जो कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट असतो तो आता जुळला नाही. त्यामुळे आता थोडं थांबवलंय. वेग प्रचंड आहे. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं नसतं. मोठं चॅलेंज असतं. या अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं चॅलेंज ऍक्सेप्ट करून गोलंदाजीसाठी आलाय. Promesa will definitely hit clean ball. हनुमानच्या खेळीचा अंत झालाय. 2 षटकार दाखवले हनुमाननं. चांगला प्रयत्न केला बॅलन्स करण्याचा. संघ वैयक्तिक खेळ हनुमानचे बघितले तर त्यानं 5 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये 12 धावा केल्या.
त्यामध्ये 2 षटकार होते आणि त्यासोबत 4 बॉल निर्धाव हे त्याचाही उल्लेख व्हायला हवा. गोलंदाज सज्ज झालाय केतन उलवेकर आता मैदानामध्ये आलाय. ओ इथे पाहणी करावी लागेल. पंचांनी सांगितलंय बीमर नो बॉल आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. चौकार टोटल रन मिळतील 5 पंजा. कडून लवकर आता 2 चेंडू निसटला त्यामुळे 5 रन मिळाले. आता अपकमिंग बॉल फ्री हिट ही सुवर्ण संधी केतन साठी स्ट्राइक एंड कटिंग. फायदा उचलता आला नाही. अलंग कार्पेट खेळ फिल्डर दूर आहे दूरपणे येत आहे. बॅकअप स्क्वेअर लेग पर्यंतचा हा प्रवास 1 रन पूर्ण. दुसरी ही गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा वेग आता वाढवलाय. रन फलक सद्य स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. बोर्डवर धाव आहेत त्या 32 पर्यंत मजल मारली टीमनं. केतन मैदानामध्ये आलेत. मागील चेंडू आपण बघितला त्याच्या अगोदरचा बिना मेंढीच्या 5 धावा. तदनंतर या बॉलवर आलेले 2 धावा त्यामुळे 1 चेंडू मध्ये जवळपास 7 आल्या होत्या. आणि आता इनसाइड एज लागला बॉल चला पाठीमागे लेग स्लिप मध्ये खेळाडू बॉलला थांबवलाय. 1 रन बनली या चेंडू मध्ये. खेळाडू कक्षामधून प्लीज व्हॉइस तिथे तुम्हाला लाऊड ठेवायचा नाही. खेळाडूला आवाज देऊ नका. त्याचा विश्वास तुम्ही राखले. नियम आहेत या स्पर्धेचे. रन फलक जाऊन पोहोचले सध्या स्थितीमध्ये 33 बॉल पुन्हा एकदा तयार. चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्क आहे. लेग ग्लास पद्धतीने चेंडूला पाठवल्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 रन बनले. दुसरे साठी निघाले होते. परतावं लागेल. खेळाडू धाबाद. अजय फडके चिन्याबाई यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. आणि जे इथे हवेमध्ये तरंगत होता विकेट मिळाली आहे अंतिम बॉलवर. ती बघू शकता इथे भरपूर चांगली गोलंदाजी. पहिला खेळाचा डाव सत्र आमचे विवेक ढोंगरे सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. पहिला डाव मैदानामध्ये संपला आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना डीसीसीने केले 34 4 ओव्हर मध्ये 35 धावांचं आव्हान आहे. द्वितीय सत्रामध्ये गावदेवी सीएसके संघासमोर. एक मिनिट. अजय फडके चिन्याभाई यांचं आगमन इथे झालंय. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि खेळाचा पहिला डाव संपलाय. आपण द्वितीय सत्राकडे वळणार आहोत. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आवाजामध्ये बदल. मंगेश पाटील शिरोली यांचा आवाज. स्पर्धेसाठी चिन्याभाई ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अजय गजानन फडके यांच्याकडून ए बी आणि सी मध्ये या 3 लॉट्सच्या गटाच्या मालिका विरासाठी जे रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज जे बक्षीस आहे ते त्यांनी दिले. त्यांचा हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. आपण जाऊया मंगेश पाटील ओटो डीजे.
लक्ष असू द्या 3178 या गाडीचा नंबर आहे. त्या गाडी मालकाला विनंती आहे की आपण तिथून गाडी काढा. हँडल लॉक आहे त्या गाडीचा, आपण तिथून गाडी काढा कृपया, मी विनंती करेन गाडी मालकाला. तर लक्ष पाहिलं सेकंड 17 मध्ये प्रवास करावा लागेल. 35 धावेचा प्रवास खरं तर गावदेवी सिद्धी टीम समोर आहे. चांगली स्पर्धा, अगदी चांगली मेहनत सर्व आयोजक कमिटीने घेतली आणि त्यांच्या मेहनतीनं साकलेलं हे भव्य दिव्य क्रीडांगण तुम्ही पाहता. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज अक्षय पाटील आणि त्याला साथ देत असताना विकी पाटील ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. चला मैदानाच्या आतमध्ये झाड देखील आहे, त्या झाडाला जर बॉल लागला डायरेक्ट जर बॉलच्या बाहेर गेला षटकार, जर त्या झाडाला लागून कॅच घेतली तर कॅच, जो असेल तो निर्णय दिला जायला चक्क लक्ष द्या. ऑफिशियल अंपायर्स एवन जोडी एमआरडीसीचे आमचे राम पाटील सर चिंद्रान त्यांच्या समेत याच गावाचे एक उत्कृष्ट अंपायर्स आणि गुणवंत खेळाडू नक्कीच प्रशांत फडके यांना तुम्ही पाहता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल गोलंदाज तयार, पहिलाच बॉल भन्नाट वेग होता. मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विनीत फडके हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. 24 बॉल आणि 35 धावा डिफेन्स करायचे ना, तर तुम्हाला प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान द्यावं लागेल. व्यासपीठावरती इन्व्हाइट करूया शांतारामजी पाटील यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. हो सुपर बॉलिंग, सलग दुसरा बॉल निर्धाव फेकला. कमलचा गोलंदाजी करत असताना सध्या विनीतला आपण पाहतो या मॅच मध्ये, कारण की 24 बॉल मध्ये 35 धावा लो स्कोर मध्ये फाईट करायची. सेकंड 17 मध्ये सध्या गोलंदाजी करत असताना डीसीसी मोरपे टीमला अनेक चांगलं स्टार्ट देण्यासाठी सध्या सलग 2 बॉल निर्धाव फेकले विनीत फडकेनं. समोर फलंदाज पहिला अक्षय पाटील इन ऍक्शन मध्ये आपण सध्या ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार, अलार्म द कार्पेट केला अनसाईडला, डीप मध्ये चेंडू निघून चालला मिडऑन मध्ये. क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी केले पलटवार आणि इथे मात्र 2 धावा बघता बघता कंप्लीट होतील. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागेल. या आपण ग्राउंडचा विचार केला मागे 2 दिवसामध्ये करता ही खेळपट्टी पोषक राहिली गोलंदाजासाठी, त्याच्यामुळे फलंदाजाला इथे मेहनत करावी लागेल. 2 धावा आल्यात वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं अक्षय पाटीलनं आणि 2 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या गावदेवी सिद्धी करवले. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार विनीत. हाफ ट्रॅकर बॉल, थोडासा बॉडी पासून दूरचा प्रवास ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. गोलंदाज विनीतच्या माध्यमातून अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये पहिलं षटक कसं फेकावं याचा प्रात्यक्षिक सध्या देत असताना विनीत फडके हा मुख्य ट्रम्प कार्ड डीसीसी मोरबे टीमचा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या डीसीसी मोरबे टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी करत असताना विनीत फडके मुख्य ट्रम्प कार्ड आणि जिथे थोडासा बॅकफुट वरती ढकलला जातोय बॅटिंग करत असताना गावदेवी सीएसके सिद्धी करणार टीमला. सलग पाहिले या षटकाचे तर 4 चेंडू निर्धाव फेकल्या आणि 2 धावा अवघ्या फलकावरती. चांगली गोलंदाजी करत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करतोय मॅच मध्ये सध्या विनीत फडके डीसीसी मोरबे टीमचा स्टार गोलंदाज. हा ट्रॅकर प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. अंतिम बॉल वरती आले 1 धाव अशा त्याला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि आता गरज ती मात्र 32 धावांची. त्याच्यानंतर करते या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित पाहतो सन्माननीय अजय दादा फडके यांचे इथे शुभागमन झाले. दादा देखील विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. त्याच्यानंतर पूनम ऑटो सप्लायचे सर्व आदेश दादा डोंगरे यांना देखील विनंती की आपण देखील यावं, ज्यांच्या माध्यमातून आपण फ्रीज पाहतो या स्पर्धेसाठी. त्यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार करून दिली गोलंदाज
विनीत फडकेनं अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला बॅटिंग करत असताना गावदेवी CSK सिद्दीकल टीमला भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आता समीकरण पहिला बॉल शिल्लक 18 आणि गरज 32 धावांची. 18 बॉल 32 समीकरण टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असला सेकंड सत्रामध्ये नक्की DCC मोरबे संघ. त्याच्यानंतर मोरबे टीमला शुभेच्छा देतात कुणालजी नावडेकर यांच्याकडून. मोरबे टीम साठी शुभेच्छा ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज या सेकंड ओव्हर ओमकार नावडेकर प्रहार केला चांगला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट त्याचा फायदा त्याचा बेनिफिट मिळतो सध्या बॅटिंग करत असताना CSK गावदेवी सिद्दीकल टीमला. या बॉलवरती दाबाला दोन दाब्याने संघ देखील पुढे सरकला. फलकावरती दाबा पहिला संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 5 धाबा धाव पुस्तकावरती. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार नावडेकर. पहिला षटक दमदार राहिला. आता इथून पुढे कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल कारण की लक्ष 35 धावांचं घेऊन करत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो मात्र CSK गावदेवी सिद्दीकल करवले. ऑन द कार्पेट केलाय अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील. सिंगल कंप्लीट झाली फक्त एकच धाब्याने समाधान मानल्या पण मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला आणि चांगली गोलंदाजी करत असताना DCC मोरबे टीम पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धाबाला. त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला गोलंदाज ओमकार नावडेकरला 2 बॉल मध्ये 3 धाबा खर्च केल्यात. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये अक्षय पाटील आणि विकी पाटील. लो फुल टॉस बॉल होता चांगला फटका जरूर चेंडू निघून चालला फाईन रिझर्व मध्ये पंचांचा इशारा की मिळतील 4 हात चौकार 9 देखील टोटल 5 पंजा. चौकार आलाय 9 देखील होता टोटल 5 पंजा मिळाले. ब्रिटचा बॉल आहे गोलंदाज या पुन्हा एकदा ओमकार हा प्रकार फुल केला फुल तो मालक मालक बैल जोडीचा अंकुश डोंगरे हाय तो मालक बैल जोडीचा. सोन्या पिंट्या आणि तो पापलेट पापलेट यार बैलाचा. सोन्या पिंट्या. अगदी चांगले संगीत महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची क्रेज आपण बैलगाडा क्षेत्र पाहिला आणि त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण सातत्याने ज्यांचा दबदबा पाहिला ते छोटू दादा असतील. त्याच्यानंतर बादल मोरक्या या बैलाचे मालक अनेक गुणवंत खेळाडू ज्यांची सातत्याने ख्याती राहिले ते सूरजदादा डोंगरे आणि यांचा बैल आपण सातत्याने अनेक मैदानावरती आपण विजय होताना पाहिला. चला विनंती समोर कोणी गाडीला पार्क करू नका. गाडी मालकाला विनंती असेल आपण गाडी कंपाऊंड मध्ये पार्क करा. येणारा जाणारा रस्त्यावरती गाडी आपण पार्क करू नका. एर्टिगा गाडी आहे आता आपण लावले. एर्टिगा गाडी लक्षात सुद्धा तिथं टँकर जातात त्याच्यामुळे मी विनंती करेन गाडी मालकाला की आपण कंपाऊंड मध्ये गाडी पार्क करा. आपण रस्त्यावरती गाडी पार्क करू नका. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेटची संधी कॅच ड्रॉप जीवनदान दिलं. हे धोक्याची घंटा राहू शकते सध्या DCC मोरबे टीमला कारण की फलंदाज आपण पाहिलं तर विकी पाटीलने चांगला केस साकारला. वैयक्तिक 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं चांगले योगदान देत असताना सध्या CSK गावदेवी सिद्दीकल टीमला संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 23 आकड्यावरती आणि अशा स्थितीमध्ये विकीला जीवनदान दिला. अंतिम बॅटरला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस सुरुवात चांगली मिळाली. पहिल्या षटकावर थोडासा बॅकफुटीवरती होता खरं तर सिद्दीकल मात्र या षटकामध्ये दाबा भरपूर खर्च केला. गोलंदाज ओमकार नावडेकरला टोटल या षटकाचा आपण विचार केला 20 धाबा खर्च केला. संघ 23 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 12 बॉल 12 धाब्यांची गरज.
बेस गेल्यावर तिला हलवा नको बेस गेल्यावर ट्रिपला जात डायरेक्ट लाईट बघ किती कमी लाईट कमी जास्त होत टेम्परेचर का समजत चला लगेच स्पीडअप करा विनंती असेल येणारे 12 बॉल आणि 12 धावांची गरज मॅच मध्ये सीएसके गावदेवी सिद्धी टीमला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावाला मात्र मागील षटकाचा विकी पाटीलचा बोलबार राहिलाय ज्या षटकामध्ये आपण विचार केला 2 चौकार 1 षटकार एक चांगलं योगदान दिलं करतं विकीला त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता ABC गटासाठी प्रिज माना ज्यांना पुरस्कृत केले तसे दमदार व्यक्तिमत्व पूनम ऑटो सप्लायचे प्रोप्रायटर अर्थात आदेश दादा डोंगरे आणि त्यांच्या समेत आपण पाहतो चीनाबाई ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा अजय दादा फडके यांना विनंती की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो चांगली स्पर्धा ग्रामस्थांच्या साथीनं साकारलेला क्रीडांगण तेवढंच चांगलं ग्रामस्थांचं योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सर्वांचा मनापासून आभार आलं काय त्याला पुश केला मिळा पण ते क्षेत्रक्षक थोडंसं पम्बलिंग झालं आणि त्याचा फायदा लगेच उचलला आणि एका धाब्याला प्राधान्य दिला प्रत्येक धाव महत्वाचे जाणून सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय तो मात्र सीएसके गावदेवी सिद्धी करलाय एका धाब्याला संघ पुढे सरकला धाबांची इन्व्हेस्टमेंट पहिली संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती समीकरण पाहिलं 11 बॉल 11 ची गरज उलटास बॉल चांगला फटका गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न यस एक टप्पा बाहून चेंडू फरार विकीच्या बॅट मधून अजून एक चौकार पहिला फलंदाज विकी पाटील मैदानातून बाहेर झाला वैयक्तिक भरपूर चांगला केस साकारला आणि एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं खरं तर बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्धी टीमला वैयक्तिक 7 बॉल 20 धावांचे योगदान दिला जिथे 35 धावांचा लक्ष्य होता वैयक्तिक चांगला केस साकारला आता समीकरण पाहिलं बॉल शिल्लक असतील 9 बॉल शिल्लक आहे तर 9 बॉल मध्ये करायचे टोटल 7 धावा 9 बॉल 7चं समीकरण एक कारण या स्पर्धेमध्ये करेल का डीसीसी मोरबे संघ जिथे संघ थोडासा बॅकफुट वरती आणि या मॅच मध्ये रोमांच निर्माण करेल का जर तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट साठी झालं विकेट साठी कट रसावा लागेल प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक खेळाडूला 100% योगदान द्यावं लागेल तेव्हाच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो डीसीसी मोरबे गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती हनुमान प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू चालला निघून फाईन रिझनला बॅकवर्स कबलीच्या मध्ये अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते तोपर्यंत संधी साधली बॉल होते धाबा कंप्लीट केला 2 धाब्यांना संघ देखील पुढे सरसावला संघाची धावा संख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती आता येणारे 8 बॉल 5 धाब्यांची गरज आहे एखादा मोठा फटका सामना करत जिंकून देईल तो मात्र सीएसके गावदेवी सिद्धी टीमला प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज क्षेत्रक्षक चुकी करणार नाही हा दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना सिद्धी टीमला ऑइल 11 मोहोचवाडी टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या यातून जो संघ जिंकेल तो लगेच द्वितीय फेरीमध्ये फाईट करेल ऑइल 11 मोहोचवाडी टीम समोर ज्या संघाने पहिला सामना जिंकला रुनव 11 नारायण टीमला परास्त करून दुसऱ्या राऊंड साठी क्वालिफाय झाला तो मात्र ऑइल 11 मोहोचवाडी आता या दोन संघांदरम्यान कोणता संघ विजय ठरेल हे पाहणं देखील गरजेचं आहे येणारे 7 बॉल 5 धावांची गरज आहे जर हा बॉल निर्धार आला तर प्रेशर राहील बॅटिंग करत असताना सीएसके गावदेवी सिद्धी टीमवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला ओमकार पाटील चौथ्या क्रमांकासाठी गोलंदाज या पुन्हा एकदा हनुमान प्रहार केला सामना फिनिश विनिंग फटका खेचला ओमकार पाटीलला आणि सामना जिंकून दिला सीएसके गावदेवी सिद्धी टीमला अभिनंदन सिद्धी हार्ड लेग या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग
नक्कीच मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला अहिल 11 मोहोची वाडी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल तो मात्र सीएसके गावोदेवी सिद्धी करवले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने अगदी चांगलं खेळ साकारलं. वैयक्तिक 7 बॉल 20 धावांची उपयुक्त केली साकारणारा खेळाडू विकी पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. चला सर्वप्रथम आपण संगणकाला विनंती करू की टॉस साठी आपण सिद्धी टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉस साठी मोहोची वाडी टीम आपला संगणक देखील टॉस साठी आणि विकी पाटील आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी या. तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी विनंती करू पूनम ऑटो सप्लायचे सर्व प्रोप्रायटर अर्थात अजय दादा डोंगरे यांना चीनाबाई ट्रान्सपोर्टचे सर्व अजय दादा फडके या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपल्या पवित्र शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची. अगदी चांगला खेळ आपण विकी पाटीलचा पाहिला. वैयक्तिक 7 बॉल 20 धावांची उपयुक्त केली साकारला तो खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अजय दादा डोंगरे यांना अजय दादा फडके ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एपीसी या गटासाठी प्लीज ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी उपलब्ध झाला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या पवित्र शुभासे इथे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. त्याच्यानंतर टॉस केला जाईल. द्वितीय फेऱ्यानं पहिलीच मॅच एका साईडला अहिल 11 मोहोची वाडी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल सीएसके गावोदेवी सिद्धी करवले. टॉस बॉस एस मुकेश पाटील टॉस जिंकला सिद्धी करवले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.